मित्रांनो, लाडकी बहीण योजना आचारसंहिता संपली. लाडक्या बहिणींनो, हे काम आजच करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे. मित्रांनो, महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. महायुती सरकार राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. ज्या महिलांचं वय 18 ते 65 वर्ष दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. डिसेंबरचा हप्ता देखील लवकर जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्यानं निवडणूक निकालानंतर दिसून आलं. याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची जोर उठवली होती, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना थोडीशी तोड प्रत्युत्तर दिलं जात होतं. त्यातच जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना 1,500 नव्हे तर 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर त्या धर्तीवर आम्ही महिलांना 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे. ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबर विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचा घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांनी अंतिम यादी बनवण्याचं येणार आहे. ज्याच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.